नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुरत महानगरपालिका संचालित सुमन हायस्कूल नंबर 5 मराठी माध्यम इयत्ता 10वी विषय गणित प्रकरण 6 त्रिकोण। मी दिनेश बागले। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वाध्याय 6.1, 6.2 आणि 6.3 शिकणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 6 त्रिकोण। मग प्रकरण त्रिकोणमध्ये एकरूप आणि समरूपमध्ये काय फरक आहे आपण बघून घेऊ। एकरूप म्हणजे काय? ज्या आकृत्यांचा आकार समान असतो आणि आकारमान पण समान असतो। तुम्हाला बघा, डाव्या बाजूला आकृत्या दिसत आहेत, वर्तुळाची, चौरसाची आणि त्रिकोणाची। ह्या आकृत्या काय आहेत? एकरूप आकृत्या आहेत, कारण की त्यांचं माप तंतोतंत आहे। मग एकरूप म्हणजे काय सांगितलं मी? आकार समान असतो आणि आकारमान पण समान असतो। मग समरूप कोणाला म्हणतात? बघा, उजव्या बाजूकडे आकार समान असतो परंतु आकारमान समान नसतो। आकारमान समान असेलच असं नाही। मग नोंद, सगळ्या एकरूप आकृत्या समरूप असतात, परंतु दुसरं, सगळ्या समरूप आकृत्या एकरूप असतीलच असे नाही। मग विद्यार्थी मित्रांनो, समरूप त्रिकोण कोणाला म्हणतात? ज्या दोन त्रिकोणांच्या संगत बाजू समप्रमाणात असतील आणि अनुरूप कोन एकरूप असतील त्या दोन त्रिकोणांना समरूप त्रिकोण असे म्हणतात। मग बघा, आकृतीमध्ये त्रिकोण पहिला जो त्रिकोण आहे ABC, आपण त्याला नाव दिले। Aचं माप किती आहे? 60, Bचं 80 आणि C कोणाचं माप 40। त्याचप्रमाणे त्रिकोण PQRमध्ये कोण Pचं माप 60, कोण Qचं 80 आणि कोण Rचं 40। मग कोण Aला एकरूप कोण कोणता? P, म्हणजे कोण A बरोबर P, कारण की दोघांचं माप किती आहे? 60। कोण B 80, कोण Q 80, म्हणजे कोण B बरोबर कोण Q। तसंच कोण C बरोबर 40 आणि कोण R बरोबर 40, म्हणजे कोण C बरोबर कोण R। मग जर हे दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या बाजू काय असतात? समप्रमाणात असतात। मग बघा, AB भागिला PQ बरोबर आहे की नाही, बरोबर BC भागिला QR बरोबर AC भागिला PR। ABचं माप 4 भागिला PQचं माप 2, मग 4 भागिला 2 किती येणार? 2 येणार। तसंच BCचं माप 5 आणि QRचं माप 2.5, मग BCचं माप 5 आणि 2 भागिला 2.5 यांना जर भाग दिला 5 भागिला 2.5 म्हणजे किती येणार? 2 येणार। त्याचप्रमाणे ACचं माप 8 आणि PRचं माप 4, मग 8 भागिला 4, 4 1 4, 4 2 8, म्हणजेच प्रमाण काय येणार? 2 2 2, म्हणजे प्रमाणात आहेत। लक्षात? म्हणून जर त्यांच्या बाजू जर समप्रमाणात असतील आणि कोण एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण काय असतात? समरूप असतात। म्हणून आपण शेवटी लिहिलं आहे त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR हे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपण समप्रमाणतेचे मूलभूत प्रमेय शिकलो आहेत। मग आपण प्रमेय 6.1 आणि 6.2 यांची विधाने बघू, जे आपल्याला स्वाध्याय सोडवण्यासाठी लागणार आहेत। मग बघा, प्रमेय 6.1, जर त्रिकोणाच्या कोणत्याही एका बाजूस समांतर असलेली रेषा बाकीच्या दोन बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर त्या बाजूंवर छेदणारे रेषाखंड त्या बाजूंचे समप्रमाणात विभाजन करतात। मग प्रमेय 6.2, जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना समान गुणोत्तरात विभाजन करीत असेल तर ती रेषा तिसऱ्या बाजूस समांतर असते। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण स्वाध्याय 6.1 बघू। स्वाध्याय 6.1 मध्ये 3 प्रश्न आहेत। मग प्रश्न पहिला बघू। प्रश्न पहिला, स्वाध्याय 6.1 मधला प्रश्न पहिला, कंसात दिलेल्यापैकी योग्य शब्दाचा उपयोग करून रिकाम्या जागा भरा। मग पहिल्याचं पहिलं, सर्व वर्तुळ टिंबटिंब आहेत। मग कंसामध्ये दिलं आहे आपल्याला एकरूप कॉमा समरूप। मग एकरूप आणि समरूपपैकी आपल्याला लिहायचं आहे। मग सर्व वर्तुळ समरूप आहेत। विद्यार्थी मित्रांनो, वर्तुळाची त्रिज्या कोणती असो मग सारखंच येणार आहे, बरोबर की नाही? म्हणजेच काय येणार आहे? ते वर्तुळ समरूप येणार आहेत। दुसरं, सर्व चौरस टिंबटिंब आहेत, मग त्याचं उत्तर आहे समरूप। तिसरं आहे, सर्व डॅश डॅश त्रिकोण समरूप आहेत। मग कंसात आहे समद्विभुज समभुज। मग कोणते त्रिकोण समरूप येतील? समभुज त्रिकोण हे काय येतील? समरूप येतील। लक्षात? आणि चौथं, जर दोन चौकोनांचे अनुरूप कोन टिंबटिंब असेल, त्यांच्या अनुरूप बाजू टिंबटिंब असेल, कंसात समान समप्रमाणात, तर समान संख्यांच्या बाजू असणारे दोन बहुकोन समरूप आहेत। मग
पहिल्याचं उत्तर आहे चौथ्यातलं समान आणि बचं उत्तर आहे समप्रमाणात. मग बघा कसं, जर दोन चौकोनांचे अनुरूप कोन समान असेल, त्यांच्या अनुरूप बाजू समप्रमाणात असेल, तर समान संख्यांच्या बाजू असणारे दोन बहुकोन समरूप आहेत. याप्रमाणे स्वाध्याय 6.1चा पहिला प्रश्न आपण बघितला. विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय 6.2चा प्रश्न दुसरा. खालील जोड्यांचे दोन वेगवेगळी उदाहरणे द्या. मग पहिलं समरूप आकृत्या. मग समरूप आकृत्या केव्हा असतात बघा. तुम्हाला आकृत्या दिसत आहेत. पहिली आकृत्यामध्ये वर्तुळे आहेत जे समरूप वर्तुळे आहेत. दुसऱ्या आकृतीत दोन चौरस आहेत ज्यांना पण आपण काय म्हटलं आहे, समरूप आहेत. मग बघा, कोणतेही दोन वर्तुळ नेहमी समरूप असतात. दुसरं, कोणते दोन चौरस नेहमी समरूप असतात. प्रश्न दुसऱ्याचं दुसरं, समरूप नसतील अशा आकृत्या. मग बघा, पहिला जो त्रिकोण आहे पहिल्या आकृतीमधला तो कोणता आहे, काटकोन त्रिकोण आहे आणि त्याच्या बाजूचा हा समभुज त्रिकोण आहे. मग एक काटकोन त्रिकोण आणि दुसरा समभुज त्रिकोण हे दोन्ही नेहमी केव्हाही समरूप राहणार नाहीत. कोणताही काटकोन त्रिकोण आणि समभुज त्रिकोण केव्हाही समरूप नसतात. मग दुसऱ्या आकृतीमध्ये बघा, पहिला चौरस आहे आणि दुसरा लंबचौरस आहे. म्हणजेच कोणताही चौरस आणि लंबचौरस केव्हाही समरूप नसतात. या झाल्या समरूप नसतील अशा आकृत्या. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तिसरा बघू. खालील चौकोन समरूप आहेत किंवा नाही ते सांगा. मग पहिली आकृती दिली आपल्याला बघा, PQRS. त्याचं माप आहे 1.5 1.5 1.5 म्हणजे चारी बाजूंचं माप किती आहे, 1.5. दुसरं आहे ABCD. प्रत्येक बाजूंचं माप किती आहे, 3-3 सेमी. बरोबर आहे की नाही. पण हे दोन्ही चौकोन समरूप नाहीत कारण त्यांच्या अनुरूप बाजूंचे गुणोत्तर समान आहे परंतु अनुरूप कोन समान नाहीत. बघा कसं, पहिल्या आकृतीमध्ये प्रत्येक कोणाचं माप 90 आहे का, नाही. दुसऱ्या आकृतीमध्ये म्हणजे चौरसाचे प्रत्येक कोणाचं माप किती असतं, 90 असतं. आणि समरूप केव्हा असतात, कोणांचं माप काय पाहिजे, समान पाहिजे. लक्षात, जेव्हा दोघं चौकोनांचे कोणांचं माप समान असेल तेव्हाच ते काय असतील, समरूप असतील, अन्यथा नाही. याप्रमाणे आपण स्वाध्याय 6.1 बघितला. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण स्वाध्याय 6.2 बघू. स्वाध्याय 6.2 प्रश्न पहिला आणि दुसरा बघू. विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय 6.2 प्रश्न पहिला. आकृती 6.17 पहिली आणि दुसरीमध्ये DE समांतर BC. त्याच्यातलं पहिल्यामध्ये AC शोधायचं आहे आणि दुसऱ्यामध्ये AD शोधायचं आहे. चला बघा, आकृती दिसते खाली. मग आपण दिलेल्या किमतीचं माप लिहून घेऊ. पहिलं शोधण्यासाठी AD बरोबर 1.5 सेमी. बघा आकृतीमध्ये दिसलं. DB बरोबर 3 सेमी. AE बरोबर 1 सेमी. आपल्याला AC शोधायचं आहे. मग AC बरोबर आपण x मानला म्हणजे ACचं माप काय, x सेमी. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण समप्रमाणतेचे मूलभूत प्रमेयाचा उपयोग करणार आहेत. AD भागिला DB बरोबर AE भागिला AC. प्रमेय 6.1 समप्रमाणतेचे मूलभूत प्रमेयानुसार. मग ADचं माप लिहून घेऊ. ADचं माप आहे 1.5 भागिला DBचं माप आहे 3 बरोबर AEचं माप दिलेलं आहे आपल्याला 1 आणि भागिला ACचं माप आपल्याला शोधायचं आहे म्हणजे काय, x. मग आपण त्यांचं माप लिहून घेतली, त्यांच्या किमती टाकल्या. आता आपण तिरकस गुणाकार करू. मग 1.5 गुणिला x बरोबर 1 गुणिला 3. मग आता जो 1.5 गुणिला आहे विद्यार्थी मित्रांनो डाव्या बाजूला, तो उजव्या बाजूकडे जाताना काय होणार, भागिला होणार. म्हणून x बरोबर 1 गुणिला 3 म्हणजे 3 भागिला 1.5. 3 झाला भागिला 1.5. मग जो खालचा पॉईंट दशांशचिन्ह काढणार म्हणजे वरती काय येणार, 3 गुणिला 10 भागिला 15. म्हणजेच दशांशचिन्ह काढल्यामुळे गुणिला 10 केला. बरोबर आहे. मग आता बरोबर 3 गुणिला 10ची फोड करू, 10चे अवयव 5 गुणिला 2
भागिला 15चे अवयव 3 गुणिला 5, 3 5 15. मग 3ला भाग जाणार 3 1 3. तसंच 5ला भाग जाणार 5 1 5. म्हणजेच बरोबर किती उरणार 2. म्हणजेच x बरोबर 2. मग x कोणाला मानला आहे आपण ECला, म्हणजे EC बरोबर 2 सेमी. हे झालं आपलं पहिलं. विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय 6.2 प्रश्न पहिल्यामधला आपण आता दुसरं बघू. आकृती दिलेली आहे. AD बरोबर x, म्हणजे आपल्याला ADचं माप शोधायचं आहे, म्हणजे xचं माप शोधू. DB बरोबर 7.2 सेमी, AE बरोबर 1.8 सेमी, EC बरोबर 5.4 सेमी. हे आपल्याला आकृतीमध्ये दिलेलं आहे. मग आता आपण इथं पण तेच समप्रमाणतेचे मूलभूत प्रमेयाचा उपयोग करणार आहोत. मग समप्रमाणतेच्या मूलभूत प्रमेयानुसार आपण त्यांच्या बाजू समप्रमाणात लिहू शकतो. म्हणजेच AD भागिला DB बरोबर AE भागिला EC. आपण समप्रमाणतेच्या मूलभूत प्रमेयाचा उपयोग केलेला आहे. मग आता आपण त्यांच्या बाजूंचं माप लिहून घेऊ. ADचं माप x भागिला DBचं माप 7.2 बरोबर AEचं माप 1.8 भागिला ECचं माप 5.4. मग आपण त्यांच्या किमती टाकल्या. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढची स्टेप बघू. पुढच्या स्टेपमध्ये 7.2 जो भागिला आहे तो उजव्याकडे जाताना गुणिला होणार, म्हणून x बरोबर 1.8 गुणिला 7.2 भागिला 5.4. विद्यार्थी मित्रांनो, आता पुढच्या स्टेपमध्ये 1.8 आणि 7.2चा दशांश चिन्ह काढून टाकू, म्हणजे 18 भागिला 10 गुणिला 72 भागिला 10. याचा पण दशांश चिन्ह काढून टाकलं म्हणून भागिला 10 लिहिला, गुणिला छेदामध्ये जो 5.4 दिलेला आहे त्याचं पण दशांश चिन्ह काढून टाकू, म्हणून किती झाला तो 54. मग वरती आपण अंशामध्ये लिहिणार 10. मग विद्यार्थी मित्रांनो, आता आपण भाग देऊ. भाग देताना कोणाला भाग जाणार 10 10. याला भाग दिला. आता आपण पुढची स्टेप लिहू. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या स्टेपमध्ये बरोबर 18 भागिला 10 गुणिला, आता आपण 72ची फोड करू. 72 म्हणजे 18 चोक 72 भागिला 54ची पण फोड करू. 18 त्रिक 54. मग आता आपण भाग देऊ. 18 1 18, 3 1 3, 3 सक 18. मग उरलेलं लिहू. बरोबर 6 गुणिला 4 अंशामध्ये उरलेले लिहिले आणि छेदामध्ये भागिला 10. 6 चोक 24 भागिला 10 बरोबर, म्हणजेच 24 भागिला 10 बरोबर 2.4. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, AD बरोबर 2.4 सेमी. विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय 6.2 प्रश्न दुसरा बघू. बिंदू E आणि F हे त्रिकोण PQRच्या बाजू अनुक्रमे PQ आणि PR वर आहेत. खालील प्रत्येक विकल्पात EF समांतर QR आहे किंवा नाही ते सांगा. मग प्रश्न दुसऱ्याचं पहिलं, PE बरोबर 3.9 सेमी, EQ बरोबर 3 सेमी, PF बरोबर 3.6 सेमी आणि FR बरोबर 2.4 सेमी. मग हे आपल्याला बाजू दिलेले आहेत. मग याच्यानुसार आपण EF समांतर QR आहे की नाही ते आपल्याला सांगायचं आहे. चला मग बघू. प्रश्न दुसऱ्याचं पहिलं. मग आपण आकृती काढून घेतली. आकृतीला नावं दिले PQR आणि PQचा मध्यबिंदू E, PRचा मध्यबिंदू F. मग यांच्या E आणि F मधून जाणारी रेषा काढली EF. मग आता बघा विद्यार्थी मित्रांनो, समजा दिलेला त्रिकोण PQRमध्ये EF समांतर QR आहे आपण मानलं. मग समप्रमाणतेच्या मूलभूत प्रमेयानुसार मग आपल्याला समप्रमाणतेच्या मूलभूत प्रमेयानुसार लिहावं लागेल. मग समप्रमाणतेच्या मूलभूत प्रमेयानुसार म्हणजे काय, त्यांच्या बाजू समप्रमाणात असतात. मग बाजू समप्रमाणात PE आणि EQ तसंच PF आणि FQ या बाजू समप्रमाणात असतात. मग आपण त्यांना लिहू. PE भागिला EQ बरोबर PF भागिला FR समप्रमाणतेच्या मूलभूत प्रमेयानुसार लिहिलं. मग आपण त्यांच्या आता किमती टाकू. बरोबर आहे की नाही. PEचं माप दिलेलं आहे आपल्याला किती
3.9 सेमी. तसंच ए क्यूचं माप किती 3. नंतर पी एफचं माप 3.6 आणि एफ आरचं माप 2.4. मग आपण समप्रमाणतेच्या मूलभूत प्रमाणानुसार एकदा पुन्हा लिहून घेतलं समप्रमाणतेचे मूलभूत प्रमेय. मग आता त्यांच्या किमती लिहितोय. पी ई भागिला ए क्यू म्हणजेच पी ई बरोबर 3.9 भागिला ए क्यू म्हणजे 3. पी ईचं माप 3.9, ए क्यूचं माप 3. म्हणजेच आपण त्यांचं आता दशांश चिन्ह काढून टाकू. 3.9चं म्हणजे 39 झाला. मग भागिला 10 गुणिला 3. 10 कसा आला वरचा पॉईंट काढला दशांश चिन्हाचा म्हणून भागिला 10 आला. म्हणजेच आता आपण 39ची फोड करू. 13 गुणिला 3 13 त्रिक 39 भागिला जसाचा तसा 10 गुणिला 3 3 गेला 3 गेला म्हणजेच बरोबर 13 भागिला 10. हे झालं पी ई भागिला ई क्यूचं माप. आता आपण दुसरी बाजू बघू. दुसरी बाजू कोणती आहे उजवी बाजू पी एफ भागिला एफ आर. मग पी एफ भागिला एफ आर बरोबर पी एफचं माप 3.6 सेमी आणि एफ आरचं माप 2.4 सेमी. मग त्यांच्या किमती लिहिल्या 3.6 सेमी भागिला 2.4 बरोबर. यांचं पण आपण काय करू आता दशांश चिन्ह काढून टाकू. म्हणजे 36 भागिला 10. आता गुणिला 24चं पण त्याचप्रमाणे 24चं दशांश चिन्ह काढलं म्हणून वरती गुणिला 10 येणार म्हणजे भागिला 24 तर वरती काय येणार 10 येणार बरोबर आहे की नाही. मग आपण काय करू 10 एक 10 म्हणजे 10ला भाग जाणार बरोबर. पुढे 36 भागिला 24. आता पुढच्या स्टेपमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो आपण 36ची फोड करू. 12 त्रिक 36 भागिला 24ची फोड करू. 12 दोन्ही 24 म्हणजेच 12 एक 12 म्हणजे 12ला भाग जाणार. मग उरलेलं बरोबर 3/2 3 भागिला 2 उरणार. मग पी ई भागिला ए क्यू आणि पी एफ भागिला एफ आर दोन्ही समान आहेत का बघा. 13 भागिला 10 आणि 3 भागिला 2 समान आहेत. यांचं उत्तर समान येणार नाही. म्हणून पी एफ भागिला पी ई भागिला ए क्यू इज नॉट इक्वल टू पी एफ भागिला एफ आर. म्हणून विद्यार्थी मित्रांनो हे प्रमाण एकरूप नाही म्हणजे समान नाही. म्हणून प्रमेय 6.2 नुसार अगोदर आपण बघितलं आहे प्रमेय. म्हणून ई एफ समांतर क्यू आर नाही. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दुसऱ्याचं दुसरं. बिंदू ई आणि एफ हे त्रिकोण पी क्यूच्या बाजू अनुक्रमे पी क्यू आणि पी आरवर आहेत. खालील प्रत्येक विकल्पात ई एफ समांतर क्यू आर आहे किंवा नाही ते सांगा. अगोदरच आपण बघितलं आहे प्रश्न दुसऱ्याचं पहिल्यामध्ये बरोबर आहे की नाही. मग प्रश्न दुसऱ्याचं दुसरं पी ई बरोबर 4 सेमी, क्यू ई बरोबर 4.5 सेमी, पी एफ बरोबर 8 सेमी आणि आर एफ बरोबर 9 सेमी. चला तर मग आपण त्याला पहिल्याप्रमाणे सोडवू. विद्यार्थी मित्रांनो आता आपण आकृती काढून घेऊ. आकृतीला नाव देऊ पी क्यू आर. मग पी क्यूचा मध्यबिंदू ई आणि पी आरचा मध्यबिंदू एफ. मग पी क्यू आणि पी आरमधून ई आणि एफ बिंदूमधून जाणारी रेषा काढली ई एफ. मग ई एफ ही क्यू आरला काय आहे समांतर आहे. मग असं आपण मानलं. समजा दिलेला त्रिकोण पी क्यू आरमध्ये ई एफ समांतर क्यू आर आहे. मग समप्रमाणतेचे मूलभूत प्रमेयानुसार मग आपण आता समप्रमाणतेचे मूलभूत प्रमेयाचा उपयोग करणार आहोत. मग समप्रमाणतेच्या मूलभूत प्रमेयानुसार त्यांच्या बाजू काय असतात समप्रमाणात असतात. मग बाजू जर समप्रमाणात असतील म्हणजे आपण काय लिहू शकतो पी ई भागिला ई क्यू तसंच पी एफ भागिला एफ आर. मग आपण त्यांचं समप्रमाणतेचे मूलभूत प्रमेयाचं प्रमाण लिहून घेऊ. पी ई भागिला ई क्यू बरोबर पी एफ भागिला एफ आर. मग विद्यार्थी मित्रांनो आता आपण त्यांचे प्रमाण लिहिल्यानंतर त्यांच्या किमती टाकू. मग त्यांचा उपयोग करू. दिलेल्या किमतींचा काय करणार आहेत आपण आता उपयोग करणार आहेत. मग पी ईचं माप 4 सेमी, ए क्यूचं माप 4.5 सेमी
बरोबर आहे की नाही. मग पी ई भागिला ई क्यू म्हणजेच क्यू ई असं पण आपण लिहू शकतो. बरोबर आहे ना. मग पी ईचं माप 4, क्यू ईचं माप 4.5 सेमी. बरोबर. 4 मग 4.5 जो आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचा दशांश चिन्ह काढला तर वरती काय होणार, गुणिला 10 होणार. म्हणजे 4 गुणिला 10 भागिला 45. 45 कसा झाला, त्याचा दशांश चिन्ह गेलं. मग 4 गुणिला 10 म्हणजे 4चे अवयव बे दुनी 4, तसंच 10चे अवयव बे पंचे 10 भागिला 45चे अवयव. 45चे अवयव 5 गुणिला 3 गुणिला 3 म्हणजेच 5 गुणिला 3 5 त्रिक 15 आणि 15 त्रिक 45 याप्रमाणे. मग 5 गेला 5 गेला, 5 एक 5, वरचे बे दुनी 4, 4 दुनी 8 आणि खाली उरला 3 त्रिक 9 म्हणजेच त्याचं प्रमाण काय आलं, 8/9. म्हणजेच पी ई भागिला क्यू ई बरोबर 8/9. त्याचप्रमाणे आपण पी एफ भागिला एफ आरचं पण लिहून घेऊ. पी एफ भागिला एफ आर बरोबर पी एफचं माप 8 भागिला एफ आरचं माप 8 भागिला म्हणजेच एफ आरचं माप 9. म्हणजे पी एफ भागिला एफ आर किती आला, 8/9. म्हणजे याला पुढे सोडवण्याची गरज नाही. म्हणजे पी भागिला क्यू ई आणि पी एफ भागिला एफ आर दोघांचं माप समान आलं. म्हणून पी ई भागिला ई क्यू बरोबर पी एफ भागिला एफ आर दोन्ही समान आहेत. म्हणून प्रमेय 6.2 नुसार म्हणजेच ई एफ समांतर क्यू आर आहे. प्रमेय 6.2चा उपयोग करून. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसऱ्याचं तिसरं बघू. अगोदरच आपण प्रश्न वाचलेला आहे, बरोबर आहे की नाही. मग प्रश्न दुसऱ्याचं तिसरं, पी क्यू बरोबर 1.28 सेमी, पी आर बरोबर 2.56 सेमी, पी ई बरोबर 0.18 सेमी आणि पी एफ बरोबर 0.36 सेमी. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दुसऱ्याचं तिसरं बघू. आपण आकृती काढली, आकृतीला नाव दिले पी क्यू आर. मग समजा दिलेला त्रिकोण पी क्यू आरमध्ये ई एफ समांतर क्यू आर आहे. मग समप्रमाणतेचे मूलभूत प्रमेयानुसार पी ई भागिला ई क्यू त्यांच्या बाजू काय असतात, समप्रमाणात असतात. म्हणजेच पी ई भागिला ई क्यू बरोबर पी एफ भागिला एफ आर, किंवा आपण असं पण घेऊ शकतो पी क्यू बरोबर आहे की नाही, पी ई भागिला पी क्यू बरोबर पी एफ भागिला एफ आर, हे पण समप्रमाणतेच्या मूलभूत प्रमेयानुसार. मग पी ई भागिला पी क्यू बरोबर पी एफ भागिला पी आर. मग आता आपण त्यांचं माप लिहून घेऊ पहिल्या प्रश्नाप्रमाणेच, प्रश्न दुसऱ्याचं पहिल्याप्रमाणेच, बरोबर आहे की नाही. मग पी ई भागिला पी क्यू, पी क्यूचं माप 1.28 सेमी आणि पी ईचं माप किती बघा, 0.18 सेमी. मग पी ई भागिला पी क्यूचा उपयोग करून पी ई भागिला पी क्यू बरोबर पी ईचं माप 0.18 सेमी, 0.18 भागिला पी क्यूचं माप 1.28 सेमी, बरोबर आहे की नाही. मग वरती बघा 2 दशांश चिन्ह आहेत आणि खाली पण 2 दशांश चिन्ह आहेत. म्हणजेच दशांश चिन्ह काढणार तर खाली काय येणार, 18/100, तसंच गुणिला 128. मग खालचे पण 2 दशांश चिन्ह निघाले म्हणजे वरती काय येणार, गुणिला 100. मग 100 एक 100 म्हणजे 100ला भाग जाणार, बरोबर आहे की नाही. मग आता आपण उरलेलं लिहून घेऊ, 18/128. मग बरोबर आता भाग देता येईल की नाही बघा. 18ची फोड 2 गुणिला 9 बेनम 18 भागिला 128ची फोड. मग 128ची फोड कशी करणार, 2 गुणिला, बरोबर आहे की नाही, 2 गुणिला 6 म्हणजेच 2 गुणिला 64, बरोबर आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो. मग 2 गेला 9/64, हे झालं पी ई भागिला पी क्यूचं माप 9/64. मग आता आपण पी एफ भागिला पी आर शोधू. ज्याप्रमाणे आपण पी ई भागिला पी क्यू शोधलं त्याचप्रमाणे आपल्याला पी एफ भागिला पी आर शोधायचं आहे. मग
पी एफ भागिला पी आर लिहून घेऊ. आता त्यांच्या आपण किमती टाकू. पी एफचं माप 0.36 सेमी 0.36 सेमी आणि पी आरचं माप 2.56 सेमी. त्यांचं माप लिहिलं. ज्याप्रमाणे आपण वरती सोडवलं 2 घरं दशांश चिन्ह, त्याप्रमाणे खाली पण 2 घरं दशांश चिन्ह. म्हणजे वरती काय लिहिणार 36 भागिला 100 गुणिला 256, बरोबर आहे की नाही. आणि गुणिला वरती 100 2 दशांश चिन्हामुळे. मग 100 एक 100 म्हणजे 100ला भाग जाणार. मग आता उरला काय 36 भागिला 256. मग बरोबर. आता बघा 36ची फोड. मग 36ची फोड कशी करणार, बरोबर आहे की नाही. 4 9 36 म्हणजे 4 गुणिला 9 256ची फोड. मग 256ची फोड कशी करणार, चला सांगा लवकर. किती 4 गुणिला 64, बरोबर आहे की नाही. 4 गुणिला 64 म्हणजे 256. मग 4 गेला 4 गेला 4 1 4 म्हणजेच उरलेलं 9 भागिला 64. मग विद्यार्थी मित्रांनो पी ई भागिला पी क्यू 9 भागिला 64. तसंच पी एफ भागिला एफ आर 9 भागिला 64. दोघं काय आहेत, समान आहेत. म्हणजेच आपण असं लिहू शकतो पी ई भागिला पी क्यू बरोबर पी एफ भागिला पी आर हे समप्रमाणात आहेत प्रमेय 6.2 नुसार. म्हणून ई एफ समांतर क्यू आर आहे. हे झालं सिद्ध. विद्यार्थी मित्रांनो याप्रमाणे आपण स्वाध्याय 6.2 बघितला. आता आपण स्वाध्याय 6.3 साठी जे प्रमेयांचे विधानं लागणार आहेत ते बघून घेऊ. प्रमेय 6.3 जर 2 त्रिकोणांमध्ये अनुरूप कोन समान असतील तर त्यांच्या अनुरूप बाजूंचे गुणोत्तर समान असेल. म्हणजेच बाजू समप्रमाणात असतील त्यामुळे ते 2 त्रिकोण समरूप आहेत ही अट को म्हणजेच कोन 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 अट म्हणून ओळखतात. पुढचा प्रमेय 6.4 जर 2 त्रिकोणांमध्ये एका त्रिकोणाच्या बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या अनुरूप बाजूंशी समप्रमाणात असतील तर त्यांचे गुणोत्तर समान असेल. म्हणजेच त्यांचे अनुरूप कोन समान असतात त्यामुळे 2 त्रिकोण समरूप असतील. ही अट बा म्हणजेच काय बाजू 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 म्हणून ओळखली जाते. विद्यार्थी मित्रांनो प्रमेय 6.5 जर एखाद्या त्रिकोणाचा एक कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या एका कोनाशी समान असेल आणि हे कोन ज्या बाजूंना अंतर्गत असतील त्या बाजू समप्रमाणात असतील तर ते 2 त्रिकोण समरूप आहेत. ही अट बा म्हणजे बाजू कोन बाजू म्हणून ओळखतात. मग पुढचं विधान बघून घेऊ आपण. जर एका त्रिकोणाचे 2 कोन अनुक्रमे दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 कोनांशी समान असेल तर ते 2 त्रिकोण समरूप आहेत. त्यामुळे याला 2 त्रिकोणासाठीची को म्हणजेच कोन कोन समरूपतेची अट म्हणून ओळखण्यात येते. विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या प्रमेयांचे विधान बघितले ते आपल्याला प्रमेय चे विधाने स्वाध्याय 6.3 साठी लागणार आहेत. चला तर स्वाध्याय 6.3 बघू. स्वाध्याय 6.3 चा प्रश्न पहिला बघू. विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय 6.3 प्रश्न पहिला. आकृती 6.34 मध्ये दिलेल्या त्रिकोणांपैकी कोणत्या जोडीचे त्रिकोण समरूप आहेत ते सांगा. प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी समरूपतेच्या कोणत्या अटीचा उपयोग केला ते लिहा आणि समरूप त्रिकोणाच्या जोडींना संकेतात लिहा. आपण जे त्रिकोणाच्या प्रमेयांचं विधान बघितलं त्यांचा आपण इथं आज उपयोग करणार आहोत. मग विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय 6.3 प्रश्न पहिल्याचं पहिलं बघा. 2 आकृत्या दिलेल्या आहेत. कोन एचं माप 60 त्याचप्रमाणे कोन पीचं माप पण 60. म्हणजे येथे कोन ए बरोबर कोन पी. का कोन ए पण 60 आहे आणि कोन पी पण 60 आहे म्हणजेच कोन ए बरोबर कोन पी. त्याचप्रमाणे कोन बी 80 कोन क्यू 80 म्हणजेच कोन बी आणि क्यू काय आहेत समान आहेत म्हणजे कोन बी बरोबर कोन क्यू आपण हे लिहू शकतो. त्याचप्रमाणे उरलेला कोणता सी आणि आर. कोन सीचं माप 40 आणि कोन आरचं माप पण 40 म्हणजेच कोन सी बरोबर कोन आर. म्हणजे तिन्ही त्रिकोण काय झाले समान झाले.
येथे दिलेले त्रिकोणांचे अनुरूप कोन समान आहेत, म्हणून समरूपतेच्या को अटीनुसार येथे दिलेले त्रिकोण समरूप आहेत. का विद्यार्थी मित्रांनो? तिन्ही कोन काय आहेत? समान आहेत. म्हणजे संकेतात त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. कोणत्या अटीनुसार लिहिलं आपण? को अटीनुसार. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न पहिल्याचं दुसरं बघू. बघा आकृतीमध्ये पहिला त्रिकोण ABC त्यांचं माप दिले आहेत, दुसरा त्रिकोण PQR त्याचे पण माप दिलेले आहेत. मग आपल्याला हे कोणत्या अटीनुसार समरूप असतील ते दाखवायचं आहे. मग बघा ABचं माप 2, बरोबर आहे की नाही? मग आपण काय करू? दुसऱ्या त्रिकोणाला थोडंसं फिरवून घेऊ. का? त्यांच्या बाजू कोणत्या समप्रमाणात येतील ते आपल्याला बघायचं आहे, बरोबर आहे की नाही? मग बघा 2 आणि 6 यांचं बाजू समप्रमाणात येणार होत्या का? नाही. मग आता बघा, मग आपण दुसरी आकृती फिरवल्यानंतर बघा काय तयार झाली आकृती? QRP, बरोबर आहे की नाही? मग QRचं माप किती आहे? 4, RPचं माप किती? 5 आणि QPचं माप किती? 6. आता बघा ज्याप्रमाणे ABचं माप 2 आणि QRचं 4 म्हणजे 2/4, बरोबर आहे की नाही? तसं BCचं 2.5 आणि RPचं 5 म्हणजे 2.5/5. तसंच ACचं माप 3 आणि QPचं माप 6, 3/6 म्हणजे प्रमाणात येणार आहे की नाही? याप्रमाणे. मग बघा आता लिहून घेऊ. AB/QR बरोबर 2/4 म्हणजे बरोबर 1/2. बे 2 4. तसंच दुसऱ्याचं पण लिहून घेऊ. दुसऱ्या दोन बाजू समप्रमाणात. BC/RP बरोबर 2.5/5 म्हणजेच 2.5च्या दुप्पट. 2.5 एका 2.5/2 म्हणजे 1/2. तसंच शेवटची बाजू कोणती? CA म्हणजे AC/PQ बरोबर ACचं माप 3 आणि QP म्हणजेच 6, 3/6 म्हणजे 1/2. मग आता बघा AB बरोबर म्हणून AB/QR बरोबर BC/RP बरोबर CA/PQ म्हणजे तिन्ही बाजू काय आहेत? समप्रमाणात आहेत. मग तिन्ही बाजू समप्रमाणात आहेत म्हणजे बाजू म्हणजे येथे दिलेले त्रिकोणांचे अनुरूप बाजूंचे गुणोत्तर समान आहेत, म्हणून समरूपतेच्या अटीनुसार येथे दिलेले त्रिकोण समरूप आहेत. म्हणजे संकेतात त्रिकोण ABC समरूप त्रिकोण QRP. कोणता त्रिकोण? ABC समरूप त्रिकोण QRP हे होणार. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न पहिल्याचं तिसरं बघू. 2 आकृत्या दिलेल्या आहेत, LMP आणि दुसरा त्रिकोण DEF. मग LMP आणि DEFमध्ये बघा LMचं माप 2.7, MPचं माप 2 आणि LPचं माप 3. नंतर दुसऱ्या त्रिकोणात DEचं माप 4, EFचं माप 5 आणि DFचं माप 6. मग आपण याला फिरवला थोडा. कशासाठी? यांच्या बाजू समप्रमाणात लवकर समजण्यासाठी, बरोबर आहे की नाही? मग आता बघा लक्षात द्या. आता आपण फिरवल्यानंतर त्रिकोणाला फिरवल्यानंतर त्याचं नाव बघा FDE याप्रमाणे तयार झालं, बरोबर आहे? FDE. मग FDचं माप 6, DEचं माप 4 आणि FEचं माप 5 होणार. मग यांच्या बाजू समप्रमाणात आहेत की नाही ते आपल्याला बघायचं आहे. मग बघा LM किती? 2.7 आणि FD किती? 6 होणार. मग बाजू समप्रमाणात येणार का? तरी पण नाही. मग आपण त्यांचं माप लिहून घेऊ. बघा मग त्याला थोडा विरुद्ध दिशेत केला. बघा FE किती? 5 आणि ED बरोबर 4 आणि FD बरोबर 6 सेमी. मग आता बघा यांच्या बाजू समप्रमाणात येणार का? बघू. जर बाजू समप्रमाणात येणार नाहीत म्हणजे ते 2 त्रिकोण समरूप होणार नाहीत, किंवा जर त्यांचे कोन एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण समरूप असतील, आणि जर त्यांचे दोन्ही त्रिकोणांचे कोन एकरूप नसतील तर ते 2 त्रिकोण समरूप नसतात. मग आपण आता बघू. येथे MP/ED बरोबर
एम पी भागिला ई डी. मग एम पीचं माप म्हणजेच खालच्या बाजूचं माप किती दिलेलं आहे 2 आणि ई डीचं माप 4 म्हणजे 2/4 बरोबर 1/2. बे एक बे बे दोन्ही 4. मग त्याचप्रमाणे पुढची बाजू एल पी भागिला एफ डी. मग एल पीचं माप 3 भागिला एफ डी म्हणजे 6. 3/6 म्हणजेच 3 1 3 3 2 6 बरोबर 1/2. आता पुढची बाजू एल एम भागिला एफ ई. एल एमचं माप 2.7 भागिला एफ ईचं माप 5. 2.7/5. मग यांचा भाग जाणार का? यांचा भाग जाणार नाही म्हणजेच तेच उत्तर राहणार 2.7/5 बरोबर आहे की नाही. 5 2.7च्या दुप्पट आहे का? नाही. म्हणजेच इथं काय लिहिणार आपण एल एम भागिला एफ ई इज नॉट इक्वल टू एम पी भागिला ई डी बरोबर पी एल भागिला डी एफ. म्हणजे तिन्ही बाजू समप्रमाणात नाहीत. येथे दिलेले त्रिकोणांचे अनुरूप बाजूंचे गुणोत्तर समान नाही म्हणून येथे दिलेले त्रिकोण समरूप नाहीत. मग प्रश्न पहिल्याचा आता आपण चौथं बघू. 2 आकृत्या दिलेल्या आहेत एम एन एल. दुसरा त्रिकोण पी क्यू आर बरोबर आहे की नाही. मग पहिल्या त्रिकोणामध्ये एमचं माप 70. मग बघा मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपण दुसरा त्रिकोणा थोडा फिरून घेतला कारण की आपल्याला लवकर समजायला पाहिजे 2 त्रिकोण केव्हा समरूप असतील बरोबर आहे की नाही. मग आता बघा एमचं माप किती 70 क्यूचं पण 70 आहे की नाही. पण डाव्या बाजूला बघा 2.5 आणि इकडं 10 मग प्रमाणात येतील का? इकडं बघा आता एम एलचं माप 5 आणि क्यू पीचं माप 5. मग बघा आता पुन्हा आपण त्याला फिरवला का? आता बघा 2.5 आणि दुसऱ्या त्रिकोणाचं 5 प्रमाणात येतील की नाही. म्हणजे 2.5/5 केलं तर किती येणार 1/2 आणि 5/10 केलं तर किती येणार 1/2. लक्षात याप्रमाणे. मग आता आपण त्याचं प्रमाणांचं उत्तर लिहून घेऊ. मग विद्यार्थी मित्रांनो एम कोणाचं माप किती दिलं आपल्याला 70. तसंच क्यू कोणाचं माप 70 म्हणजे येथे कोण एम बरोबर कोण क्यू. त्याचप्रमाणे एमच्या जवळची बाजूचं माप एम एनचं माप 2.5 आणि क्यू पीचं माप 5. मग आपण लिहू शकतो एम एन 2.5 आणि क्यू पी 5. मग एम एन भागिला क्यू पी बरोबर 2.5/5 म्हणजेच 1/2. अगोदर लिहिलं होतं की नाही आपण त्याप्रमाणे. मग आता दुसरी बाजू कोणती बाजू उरलेली आहे एम एल आणि क्यू आर. मग एम एलचं माप 5 आणि क्यू आरचं माप 10. मग विद्यार्थी मित्रांनो एम एल भागिला क्यू आर बरोबर एम एलचं माप 5/10 म्हणजे 5 1 5 5 2 10 बरोबर 1/2. मग येथे दोन्ही बाजूंचं प्रमाण काय आहे समान आहे. मग येथे दिलेल्या त्रिकोणांसाठी कोण एम आणि कोण क्यूला समाविष्ट करणाऱ्या 2 अनुरूप बाजूंचे गुणोत्तर समान आहे म्हणून समरूपतेच्या बाकोबा अटीनुसार येथे दिलेले त्रिकोण समरूप आहेत. बाकोबा कसं 2 बाजू आणि 1 कोन म्हणजेच बाजू कोन बाजू या अटीनुसार. म्हणजे संकेतात त्रिकोण एम एन एल समरूप त्रिकोण क्यू पी आर असं आपण लिहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिल्याचं 5वं बघू. मग आपल्याला आता पुढच्या 2 जोड्या दिलेल्या आहेत त्रिकोणांच्या. त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण डी ई एफ बरोबर आहे की नाही. मग याला पण आपण थोडा फिरवला का 2 त्रिकोण समरूप केव्हा दाखवू शकतो म्हणजे तुम्हाला लवकर समजण्यासाठी. मग एफचं माप 80. त्याचप्रमाणे ए कोण बघा कोण ए 80 आणि कोण एफ 80 बरोबर आहे की नाही. म्हणजे येथे कोण ए बरोबर कोण एफ दोघांचं माप 80. नंतर इकडची बाजू त्रिकोण ए बीचं मापमध्ये ए बीचं माप 2.5 आणि एफ डीचं माप 5 म्हणजे ए बी भागिला एफ डी बरोबर 2.5/5 बरोबर 1/2. मग यांचं माप लिहिलं. त्याचप्रमाणे उरलेली एक बाजू कोणती बाजू ए सी आणि एफ ई म्हणजे ए सी भागिला एफ ई बरोबर माप दिलेलं आहे का
म्हणजेच प्रश्नचिन्ह भागिला 6. मग बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असा प्रश्न पडेल बी सीचं माप 3 आहे आणि डी ईचं माप आहे का नाही, म्हणजेच त्रिकोण ए बी सीमध्ये एका बाजूचं माप नाही आणि एफ डी ईमध्ये पण एका बाजूचं माप नाही, म्हणून आपण याला पुढे सोडवू शकत नाही. मग येथे काय लिहू शकतो आपण, येथे दिलेल्या त्रिकोणासाठी कोन ए आणि कोन एफला समाविष्ट करणाऱ्या दोन अनुरूप बाजूंचे गुणोत्तर समान नाहीत, म्हणून हे दोन्ही त्रिकोण समरूप नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न पहिल्याचं 6वं बघू. मग त्रिकोणाच्या 2 जोड्या दिलेल्या आहेत. त्रिकोण पहिला डी ई एफ, दुसरा त्रिकोण पी क्यू आर. मग त्रिकोण डी एफमध्ये डीचं माप 70, ईचं माप 80, त्याचप्रमाणे पी क्यू आरमध्ये क्यूचं माप 80 आणि आरचं माप 30. मग 2 कोणांचं माप दिलेलं आहे, बरोबर आहे की नाही. मग कोणत्या कोणाचं माप बाकी आहे, कोन एफ. त्याचप्रमाणे इकडं पी क्यू आरमध्ये कोन पीचं माप बाकी आहे. मग आपण कोन एफचं माप शोधू. कोन एफ बरोबर, मग कोन एफचं माप आपण कशाप्रमाणे शोधू शकतो, तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज, बरोबर आहे की नाही. मग कोन एफ बरोबर 180 वजा 80 वजा 70, म्हणजेच 180मधनं 70 आणि 80 वजा करू, त्या दोन्ही कोणांचं माप दिलेलं आहे. मग कोन एफ बरोबर 180मधनं 80 आणि 70 यांची बेरीज किती आली, 150, म्हणजे 180मधनं 150 गेले विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे 30 उरले. 180मधनं 150 गेले म्हणजे किती उरतील, 30. मग कोन ई आणि क्यू काय आहेत, समान आहेत, म्हणजे येथे कोन ई बरोबर कोन क्यू, कारण की ईचं माप पण 80 आणि क्यूचं माप पण 80. त्याचप्रमाणे कोन एफचं माप 30 आणि कोन आरचं माप 30, बरोबर आहे की नाही, म्हणजे कोन एफ बरोबर कोन आर. मग यावरून आपण काय लिहू शकतो, येथे दिलेले त्रिकोणांचे 2 अनुरूप कोन समान आहेत, म्हणून समरूपतेच्या कोको अटीनुसार, कोको म्हणजे काय, कोन कोन, अटीनुसार येथे दिलेले त्रिकोण समरूप आहेत, म्हणजे संकेतात त्रिकोण डी एफ समरूप त्रिकोण पी क्यू आर, जे दोन्ही त्रिकोण कोको अटीनुसार समरूप आहेत. याप्रमाणे आपण स्वाध्याय 6.3 बघितला. स्वाध्याय 6.3चे उरलेले उदाहरणं आणि स्वाध्याय 6.4 आणि 6.5चे उदाहरणं आपण पुढील व्हिडिओत शिकू. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.